तुम्ही सगळे मला नेहमी विचारत असता, की तुझ्या झाडांना एवढी फुलं कशी काय असतात? किंवा मग झाडं तुझी नेहमी हिरवीगार आणि टवटवीत कशी काय दिसतात? तेच सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर हे वापरायचं कसं तेही सांगणार आहे. समोर जे भरणीत बघताय ना, ते DAP नावाचं खत आहे. DAPच म्हणजे डायमोनियम फॉस्फेट आहे. त्याच्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस असतं. नायट्रोजनमुळं आणि फॉस्फरसमुळं मुळांची वाढ चांगली होते झाडांच्या. रोपं लावली ना नवीन आणून, तर त्याची झपाट्यानं वाढ होते. त्याचबरोबर फुलांची झाडं असतील तर फुलं येतात भरपूर, फळांची असतील तर फळं येतात. त्याचबरोबर ना झाडां मजबूत आणि हिरवीगार होण्यासाठी सुद्धा मदत होते. मात्र ह्याचा वापर आहे ना अति करायचा नाही. महिन्यातून एकदाच हे DAP वापरायचं सगळ्या झाडांना. ते पण प्रमाण सांगते किती वापरायचं. समजा समजा गुलाबाचं झाड असेल तर त्याच्या 1 इंच अंतर सोडून बुडापाशी छोटा खड्डा करायचा आणि अगदी साबुदाण्यासारखे दाणे आहेत, तुम्हाला दाखवलं मी. 7 ते 8 दाणे एका गुलाबाच्या झाडासाठी वापरायचं. जास्वंद किंवा कुठलीही फुलाची झाडं असतील ना, त्याला याच प्रमाणात ना DAPचे महिन्यातून एकदा वापर करायची. खूप मस्त याचा फायदा होतो. झाडं टवटवीत, एकदम हिरवीगार, तजेलदार राहतात. त्याचबरोबर ना झाडांना नेहमी फुलं येतात. म्हणजे बघा, हेच फक्त वापरते मी असं नाही. कधी-कधी मी शेणखत वापरते. म्हणजे महिन्यातून एकदा शेणखत वापरते. त्याचबरोबर आपल्या किचन वेस्ट असतं. मग वेगवेगळ्या फळभाज्यांच्या किंवा पालेभाज्यांची सालं वगैरे असतात ना, ती मी भिजत घालते एका बादलीमध्ये, एक 1-2 मग पाण्यामध्ये. आता समजा 2 मग पाण्यामध्ये ते किचन वेस्ट भिजत घातलं, तर दुसऱ्या दिवशी त्याच्यातली सालं काढून घेते, पाणी गाळून घेऊन त्याच्यात आणखीन 2 मग पाणी टाकते आणि ते पाणी सगळ्या झाडांच्या मुळांना घालत असते. असं वेगवेगळे उपाय आहेत ना, माझे नेहमीच बागेसाठी चाललेले असतात. म्हणजे मला ना झाडं लावण्याची लहानपणापासून आवड आहे. त्यामुळं प्रत्येक झाडाचं निरीक्षण केल्यामुळं कुठल्या झाडांना पाणी किती लागतं किंवा कुठल्याला कमी लागतं, जास्त लागतं, अशा छोट्या-छोट्या गोष्टींचा ना माझा बऱ्यापैकी अभ्यास झालाय आणि आणखीन पण मी शिकतच आहे. तर बघा, थोडक्यात सगळ्याच्या घरी कॉमन असणारी झाडं आहेत ना, ते म्हणजे जास्वंद. तर जास्वंद या झाडाला ना तुम्ही 1 दिवसाआड पाणी दिलं तरी चालतं किंवा रोज जरी पाणी दिलं ना, तरी पण त्या झाडाला चालून जातं. आता गुलाब आहे ना, त्याला जास्त पाणी लागत नाही. त्याच्या बुडाजवळची माती उकरून बघायची कोरडी पडली का, म्हणजे 2-3 दिवसातून एकदा गुलाबाच्या झाडाला पाणी लागतं. म्हणजे त्याला जास्त पाणी आवडत नाही गुलाबाच्या झाडाला. जास्त पाणी झालं की मुळं कुजतात आणि ते झाड लवकर कुजून जातं किंवा खराब होऊन जातं. तर आता बघा, फुलं येण्यासाठी दुसरी गोष्ट काय करते मी गुलाबाच्या झाडांना, तर फुलं येऊन गेली ना, तर आता समोर दिसतोय तुम्हाला थोडासा कळीपासूनचा 1 इंचाचा जी फांदी आहे ना, मी ती कट करून टाकत असते. म्हणजे पाठीमागे जी 2 पानं आहेत ना, तिथून परत नवीन नवती म्हणजे नवीन कोंब फुटतात आणि परत कळ्या येतात. हे बघा समोर दिसतंय. तर अशी फुलं येऊन गेली ना गुलाबाच्या झाडाला, की लगे कटिंग करून घ्यायची फुलं सुकल्यानंतर. म्हणजे जी त्याची झाडाची एनर्जी असते ना, ती वेस्ट होत नाही. म्हणजे फुलाकडं सुकलेल्या किंवा मग तीच एनर्जी आहे ना नवीन कोंब, नवीन पालवी फुटण्यासाठी उपयोगाला येते. तसं तर आज ना आपल्या झाडांमध्ये खूप गर्दी झाली होती, म्हणजे बुडांच्या तिथं. म्हणजे बघा, जसं झाडाला वरती ऊन लागणं गरजेचं आहे ना, तसंच मातीला बुडापाशी ऊन लागणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे बघा, मातीत सुद्धा अनेक प्रकारचे जंतू असतात. म्हणजे काही असतात की झाडाच्या वाढीसाठी ह्याच्यासाठी उपयोगाला येतात, तर काही आहे ना बुरशी वगैरे अशा पद्धतीचं, मुळ्या कुजवणं, सडवणं, अशा पद्धतीचे काम करणारे सुद्धा किटाणू म्हणजे जंतू मातीमध्ये असतात. त्यामुळं बुडाच्या खालची माती आहे ना झाडाच्या, तिला ऊन लागणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्याचबरोबर अधूनमधून महिन्यातून एकदा ना खुरप्याच्या मदतीनं वगैरे प्रत्येक झाडाच्या बुडाखालची माती आहे ना ती उकरायची असते. म्हणजे ना ऊन प्रकाश भरपूर मिळाल्यामुळं का नाही, सूर्यप्रकाशामुळं मातीतली जीवनसत्वांची वाढ होते आणि झाड झपाट्यानं वाढायला छान मदत होते. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत बघा, नेहमी करत राहिलं ना तर झाडांची वाढ छान होते. मला ना लग्नाच्या आधीपासूनच म्हणजे लहानपणापासूनच झाडं लावण्याची आवड आहे आणि खरं सांगू का, मी जगायला शिकले ना तर या माझ्या सगळ्या झाडांकडून. म्हणजे बघा, झाडं कधीच हारत नाहीत. किती पण सुकलं, मालकाने पाणी लवकर नाही दिलं, 8 दिवस जरी आपण बाहेर गेलो तरी ते त्यांचा तग सोडत नाहीत येईपर्यंत, आणि आल्यानंतर लगेच पाणी दिलं ना तर ती लगेच टवटवीत होतात. म्हणून झाडाकडून पण आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि फुलं मिळतात, फळं मिळतात. त्याचबरोबर बघा, प्रत्येक गोष्टीला स्वच्छतेची गरज असते, बरोबर की नाही? तशीच आपल्या मेंदूला सुद्धा स्वच्छतेची मी म्हणेन गरज असते. म्हणजे असंख्य बघा, प्रत्येकाला अडचणी असतात, काही ना काही ट्रेस असतो, मानसिक ताण, तणाव, अशा गोष्टी असतात. घरातल्या कामाचा कोणाला ताण येतो, म्हणजे ताण असंख्य प्रकारचे असतात.
मला ना झाडापाशी आलं ना माझ्या घरातल्या सगळ्या कामांचा व्याप, टेन्शन, हे करायचे म्हणजे असंख्य विचार असतात ना, की हे काम राहिलंय, ते काम आज पेंडिंगला पडलं. ते सगळे विचार आहेत ना अगदी एका सेकंदात झाडाजवळ आलं ना, की निघून जातात. कसे तर झाडाकडे बघितलं की लक्षात येतं की इथं नवीन कोंब आलाय, इथं आता कळी येईल, फुल येईल. फळाचं झाड असेल तर तसंच वाटतं की फुल आलंय म्हटल्यानंतर आता फळ भेटणार. अगदी तो 1-1.5 मिनिटाचा वेळ असतो ना, आपण आपल्या मेंदूला ना एक रिफ्रेश करून देतो. त्यामुळं ना घरातली कामं करायला सुद्धा उत्साह येतो आणि एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आपल्या भोवती, स्वतःमध्ये. त्यामुळं ना या पावसाळ्यात ना, पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरच ना तुम्ही नक्की झाडं लावा, जर तुम्हाला खाली झाडं लावण्यासाठी जागा असेल तर. आणि ज्यांच्याकडं ना जमिनीत जागा म्हणजे झाडं लावण्यासाठी जागा नाही ना, त्यांनी अवश्य 12 इंचाची कुंडी आणा. त्याच्यात आरामात कुठल्याही प्रकारचा गुलाब किंवा अनंत किंवा जास्वंद ही झाडं सुद्धा त्या 12 इंचाच्या कुंडीमध्ये येऊ शकतात अगदी चांगल्या पद्धतीनं. फक्त करायचं काय, वर्षातून एकदा त्याची थोडीशी वरच्या बाजूची माती उकरून काढायची आणि दुसरी नवीन माती घ्यायची. त्याच्यात चांगलं शेणखत, लेंडीखत जे काही तुम्हाला मिळतंय ना ते मिक्स करायचं आणि ती माती परत एकदा त्या कुंडीमध्ये भरायची. अशा पद्धतीनं जर झाडांची रिपॉटिंग करत कुंडीत सुद्धा तुम्ही झाडं लावली ना, एक नंबर झाडं येतात. जमिनीतच झाडं लावायला जागा असावी असं नाही. फरक असतो हे मान्य आहे मला, की जमिनीतली झाडं आहेत ना ती खूप भारी येतात. पण तुम्हाला आवडच असेल ना तर कुंडीत सुद्धा तुम्ही तेवढ्याच ताकदीनं सुंदर झाडं लावू शकता. सुंदर सुंदर फुलं तुमच्या घरच्या घरी देवांना ना म्हणजे वापरू शकता आल्यानंतर, किंवा तुमचं मन त्याच्याकडे बघून नक्कीच प्रसन्न होईल. ही मात्र मी 100% तुम्हाला सांगते. आता झाडांची सगळ्या बुडाजवळची गर्दी झाली होती ना, ती सगळी कट करून घेतली आहे बघा. तसं तर झाडांची कटिंग आहे ना अगदी पावसाळ्याच्या तोंडावरती करायची, म्हणजे पावसाळ्याच्या पाण्याने ना झाडांची वाढ छान होते. पण थोडंसं गर्दी झाल्यामुळे मी लवकरच कटिंग केली होती झाडांची. आता इथं DAP घालत होते झाडांना. गुलाबाच्या झाडाच्या बघा 1 इंच बुडापाशी अंतर सोडलं, छोटासा अगदी खड्डा खांदलाय आणि 7 ते 8 दाणेत ना इथं DAPची टाकून घेणार आहे. आणि DAP टाकलं की आपल्याला मस्त पाणी घालून घ्यायचंय सगळ्या झाडांना. तर तुम्ही सुद्धा झाडांची अशा पद्धतीनं काळजी घ्या, कुंडीत झाडं लावा, नक्की तुम्हाला छान वाटेल. आणि हे DAP तुम्हाला हवं असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मी नक्की देईन. तुम्ही तिथून ऑनलाईन मागवा आणि ते घालून बघा झाडांना. फक्त अति वापर करू नका, झाडं जळू सुद्धा शकतात याच्यामुळं. त्याचं सांगितले मी प्रमाण किती वापरायचं त्याच प्रमाणाने वापरा. आता तुम्ही अगोदर बघितलं किती कचरा, किती फांद्या निघाल्या होत्या आणि स्वच्छ केल्यानंतर किती सुंदर दिसते आपली बाग, एकदम चकचकीत. तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला थोडी जरी माहिती मिळाली असेल ना तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन चॅनलवरती असाल तर, आणि कमेंटच्या शेजारी हाईप असा ऑप्शन आहे तो सुद्धा द्या. नंतर भेटू. बाय.